भाई बहनों, आज की रोटी हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रे नमस्कार। आज के दिनांक 11 मे 2024 शनिवार त्याने विभाजित केले। देवाने आकाशाच्या खाली असलेल्या पाण्याला आकाशाच्या वर असलेल्या पाण्यापासून विभागले। उत्पत्ती 1 अध्याय 7 वचन। आपण पाहू शकतो की सृष्टीच्या प्रत्येक भागात देव विभक्त जीवनाची गरजेवर जोर देत आहे। पहिल्या दिवसात त्याने अंधारापासून प्रकाश वेगळा केला। दुसऱ्या दिवशी त्याने आकाशाच्या वरचे पाणी आकाशाखाली असलेल्या पाण्यापासून विभागले आणि त्यांना 2 भागात विभागले। मेंढरापासून कोकरू वेगळे करणारे आपला प्रभू आहे। भुसापासून गहू त्याच प्रकारे तो विश्वास ठेवणाऱ्यांना विश्वास न ठेवण्यापासून वेगळे करतो। जेव्हा देवाने अब्रामला बोलावले तेव्हा त्याने त्याला मूर्तिपूजकांच्या कुटुंबापासून वेगळे केले। परमेश्वर अब्रामला म्हणाला, तू तुझ्या देशातून, तुझ्या कुटुंबातून आणि तुझ्या वडिलांच्या घरातून निघून जा। मी तुला दाखवीन त्या भूमीकडे मी तुला एक महान राष्ट्र करीन। मी तुला आशीर्वाद देईन आणि तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वाद होशील। उत्पत्ती 12 अध्याय 1 आणि 2 वचन। परमेश्वराने आपल्याला या जगातील लोकांपासून वेगळे केले आहे किंवा वेगळे केले आहे। असा विभक्त होण्याची एक महान आणि उदात्त हेतू आहे। आपल्याला त्यांचे स्वतःचे लोक म्हणून प्रकट करणे आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी पिके ठारापासून वेगळे करण्याचे कारण काय ते केले जाते, जेणेकरून पिकांची चांगली वाढ होईल। अब्राम त्यांच्या देशातून निघून गेला तेव्हा लोटही त्यांच्यासोबत होता। अब्राम हा एक होता ज्याला देवाची दृष्टी आणि पाचारण मिळाले, पण लोट सोबत आल्यापासून अब्रामची मेंढपाळमते आणि लोटाची मेंढपाळमते विनाकारण वाद झाले। अशा परिस्थितीत ते एकमेकांपासून वेगळे झाले। लोटाने सोदोम व गोमोरा ही नगरे निवडली, तर अब्राम कानानकडे निघाला। वेगळेपणाचे जीवन सुरुवातीला वेदनादायक वाटू शकते, पण शेवटी तुम्हाला त्याचे आशीर्वाद कळतील आणि समजतील। जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये येतो तेव्हा आपण स्वतःला दूर केले पाहिजे आणि पूर्वीच्या जगण्याची पद्धतीपासून वेगळे केले पाहिजे। आपली जुनी मैत्री, नाती आणि राहणीमान बदलायला हवे, तरच आपण आपल्या प्रभूच्या आगमनात सापडू शकतो। जेव्हा तुम्ही वाळू आणि लोखंडाचे कण असलेल्या धुळीवर चुंबक ठेवता तेव्हा ते लोखंडाचे कण त्याकडे आकर्षित होतील आणि वाळू मागे सोडतील। आपल्या प्रभूचे आगमन देखील एका मोठ्या चुंबकासारखे असेल। जे प्रभूसाठी वेगळे जीवन जगतात ते ख्रिस्त येशूकडे ओढले जातील, पण वाळूसारखे सांसारिक जीवन जगणारे मागे राहतील। पुढील चिंतनासाठी वचन। जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकालिक जीवन आहे, आणि जो पुत्रावर विश्वास ठेवत नाही तो जीवन बघणार नाही, परंतु देवाचे क्रोध त्यांच्यावर राहील। जॉन 3 अध्याय 36 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 राज्य 13 अध्याय 14 अध्याय, संध्याकाळी जॉन 2 अध्याय। धन्यवाद।